हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरी कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत जोग महाराज की जय. अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती, नाही पात्रासवे चाड, प्रमाण ते फिके गोड. विष तांब्या वाटी भरली लावू नये ओठी, तुका म्हणे भाव शुद्ध वरा सोंग वाव, नाही पात्रासवे चाड, प्रमाण ते फिके गोड. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम. प्रस्तुत प्रवचन सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून खरं तर निवडलेला म्हणता येणार नाही. आदरणीय प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की कर्म प्राप्त झालेला आपल्या या गीता परिवाराच्या माध्यमातून आदरणीय गुरुवर्य श्री कृष्णकृपांकित विकासानंदजी महाराज, तसेच गुरुवर्य डॉक्टर बाबा यांच्या आशीर्वादाने, तसेच इतर सर्व संतांच्या आशीर्वादाने आपण हा उपक्रम राबवत आहोत. त्याच्यामध्ये गाथेच्या अभंगावर क्रमवार सेवा व्हाव्यात अशी इच्छा आहे. आणि म्हणून मग आजचे 16व्या दिवसाची प्रवचन सेवेकरता अभंग महाराजांनीच मला दिला, अवगुणाचे हाती. म्हणून त्याच अभंगावर गुरुवारांच्या कृपेने ज्या पद्धतीनं बोलता येईल त्या पद्धतीनं येणाऱ्या काही वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. खरं तर आज आपल्याला या पद्धतीनं प्रवचन सेवा करावी लागत आहे. या कोरोनाच्या आजारामुळे संपूर्ण जगभराचीच जगराटीचीच घडी थोडीशी विस्कळीत झाली. अगदी त्याला वारकरी संप्रदायामधले साधना सुद्धा अपवाद ठरल्या नाहीत. आपण पाहतो खेडेगावामध्ये अनेक गाव असे आहेत की ज्या ठिकाणची भजनं, कीर्तन, सप्ताह, अन्नदान सेवा असतील बंद झाल्यात. अगदी आळंदी, पंढरपूर, अजून काही महत्वाची क्षेत्र याच ठिकाणच्या सेवा मात्र नित्य नियमाने चालू आहेत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये का होईना काही मंडळी करतात, परंतु खेडेपाड्याची जर परिस्थिती बघितली तर ती अजूनही थोडीशी अवघड आहे. म्हणून आपला हा अध्यात्माचा दिनक्रम, अध्यात्माचा उपक्रम चालू राहावा. प्रबोधनचं जे कार्य आहे संतांच्या वाङ्मयाच्या माध्यमातून जी अनेक कीर्तनकार मंडळी आज महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करतात, ते कार्य आज तागत चालू राहावं, कायमस्वरूपी चालू राहावं. या निमित्ताने आपण या गुगल मीटच्या माध्यमातून म्हणा, फेसबुकच्या माध्यमातून म्हणा, झूमच्या माध्यमातून म्हणा, सोशल मीडियाचा वापर करून आपण आपल्या सेवा रुजू करत आहोत. खरं तर एक गोष्ट थोडीशी जबाबदारीने बोलावी वाटते की आपल्या संप्रदायाची जी काही पूर्वसुरी मंडळी आहेत, या पूर्वसुरी मंडळींनी आणि आपणही एक साधारणतः 1.5 वर्षाच्या पूर्वी कधी स्वप्नातही हा विचार केला नसेल की आपल्या संप्रदायाच्या सेवा अशाही पद्धतीनं होतील. आपण पाहतो अनेक ठिकाणची कीर्तन सेवा सुद्धा फेसबुक पेजच्या माध्यमातून ऑनलाईनच पद्धतीनं झाल्या. अगदी त्याच पद्धतीनं हाही उपक्रम आहे. परंतु तरी सुद्धा खरे निष्ठावान असं आहे ना, संप्रदायामध्ये किंवा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये 4 प्रकारचे लोक राहतात. आमचे गुरुवर्य श्रीराम महाराज जिंजुरके नेहमी सांगत असतात, म्हणे लुच्चे, बच्चे, अच्छे आणि सच्चे 4 प्रकारचे लोक राहतात म्हणे. लुच्चे म्हणजे कोणते हो?
ज्यांनी खोटं खोटं परमार्थाचं सोंग घेतलंय ना, खरं तर आपलं पुढं तो विषय येणारच आहे, शुद्ध भरा सोंगभाव त्याच्यामध्ये. जे खरंच परमार्थाचं ज्यांनी सोंग घेतलेलं होतं, कोरोनाच्या काळामध्ये ते उघडे पडले बरं का, निश्चितच. कितीतरी आपण पाहतो परिस्थिती, खरंच फार म्हणजे हे बोलताना खरं तर खंत वाटते, परंतु वाईट स्थिती आहे. अनेक मंडळींनी आपली गळ्यामधली तुळशीची माळ काढली, भजन कीर्तनाला जाणं सोडून दिलंय. हे माझ्या माहितीप्रमाणे तरी लुच्चेच लोक आहेत. जर साधं संकट येऊन एकीकडे देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव अशा पद्धतीचे प्रमाण म्हणूनही जर केवळ कोणीतरी एखाद्या आता खरं तर माथे फिरू म्हणेल मी, अशा माणसाने वक्तव्य करावं की मांसाहाराने कोरोना होत नाही किंवा दारू प्यायल्याने कोरोना बरा होतो, अशा पद्धतीचं वक्तव्य करावं आणि आपण त्याला काय करावं, त्याचं ऐकून माळी काढाव्यात, हे लुच्च्यांचंच लक्षण आहे. हे खरे लोक परमार्थिक नाहीतच. दुसरे बच्चे, काही लोक असतात गरीब बिचारे, परमार्थाच्या आपण हे क्षेत्र निवडलंय, परंतु काय झालंय, या कोरोनाच्या काळामध्ये नाही घडू शकत, भजन घडू शकत नाही, सार्वजनिक ठिकाणी कीर्तनाला जाऊ शकत नाहीत, परंतु तरी सुद्धा त्यांचं घरच्या घरी का होईना काय आहे, परमार्थ चालू आहे. अशा पद्धतीचे कोण बच्चे. त्याच्यानंतर अच्छे येतात, परंतु थोडस काय करतात, जरा भीती बाळगतात मनामध्ये, थोडस लांब लांब बसायचं. परंतु सच्चे ते आहेत की कुठलीही परिस्थिती निर्माण हो, भानुदास महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर, जरी हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोल भंगा जाय, वडवाण त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. अशा पद्धतीचं भानुदास महाराज जे वर्णन करतात ना, अर्थात हे सच्चे आहेत, भगवंताचे खरे भक्त. न जाणो भगवंतानेच या निमित्ताने या कोरोनाच्या माध्यमातून एक थोडीशी चाळणी केली असेल की कोणकोणते खरे भक्त आहेत, जरा चाळून काढू म्हणे, अशा पद्धतीचं. परंतु असो, कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी खरं तर आपण आपले नियम सोडले नाही पाहिजेत. अनेक आपण ठिकाणं पाहतो की त्या ठिकाणी विशेषतः पंढरपूरची फडकरी मंडळी असतील, आळंदी येथील स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था असेल, त्याच्याच बरोबर आणि काही भरपूर मंडळी अशी आहेत की त्यांनी आपला नियम मोडला नाही. या काळामध्ये सुद्धा 4 मंडळी असतील, 5 जण असतील, 4-5 जणांच्या उपस्थितीत का होईना कीर्तन भजन प्रवचन या सेवा पूर्ण केल्या, आणि त्यालाच अनुसरून आपण सर्वजण मंडळी एकत्र येऊ शकत नाही. अजूनही परिस्थिती म्हणावी अशी आपण त्या परिस्थितीच्या बाहेर नाहीत, म्हणून या ऑनलाईनच्या माध्यमातून प्रवचन सेवेचं आयोजन केलं आणि आजची क्रमप्राप्त मला 16व्या क्रमांकाचा जो अभंग आलाय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेमधील अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती, हा अभंग सेवेकरता निवडलाय. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांनी मनुष्याच्या पारमार्थिक जीवनामध्ये पारमार्थिक उत्कर्ष व्हावा याच्याकरता उपकारक असणारे जे काही सद्गुण आहेत, त्या सद्गुणांची मनुष्याच्या जीवनामध्ये किती गरज आहे, त्याचबरोबर पारमार्थिक साधनेला प्रतिकूलता निर्माण करणारे काही अवगुणही आहेत. ते अवगुण किती प्रमाणामध्ये हानिकारक ठरू शकतात या संबंधीचा विचार जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामधून सांगितलेला आहे. असे कुठल्याही साधनाला, कुठल्याही साधनेचा आपण अवलंब करा, त्याच्यामध्ये 2 घटक कारणीभूत असतात. पहिली गोष्ट म्हणजे एक, त्या साधनेला वाढवण्याकरता एक घटक कारणीभूत असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या साधनेला प्रतिबंध निर्माण करणारा एक घटक असतो. अर्थात साधनेला वाढवणारा जो घटक आहे तो घटक म्हणजे कोणता हो, त्याला आपण गुण म्हणू. थोडक्यात गुण, मनुष्य हा गुणांनी युक्त असेल तर त्याने कुठल्याही साधनाचा अवलंब केला तरी ते साधन काय होतं, सिद्धीपर्यंत त्याला पोहोचवतं. परंतु त्याचबरोबर मनुष्याच्या ठिकाणी जर अवगुण असतील तर मग मात्र काय घात होण्याची शक्यता असते. ते साधना पूर्णत्वालाच प्राप्त होईल याबद्दल काय वाटते, शंका निर्माण होते. खर तर याविषयी 16व्या अध्यायामध्ये
भगवान परमात्म्याने गोड वर्णन केलंय. आपण 16व्या अध्यायामध्ये जे दैवासुर संपत्तीचं जे वर्णन करतोय, अर्थात दैवी संपत्ती म्हणजे गुण आहेत, चांगले गुण आहेत, आणि आसुरी संपत्ती म्हणजे काय हो, अवगुण आहेत. भगवान परमात्मा सांगतात अभयम सत्व संशुद्धी योग व्यवस्थिती दानम दमश्य यज्ञ स्वाध्याय स्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया भूतेश्व लोलुप्तम मार्दवम धीर चापलम तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवी मविजातस्य भारत. भगवान परमात्मा 26 गुण दैव संपत्तीचे सांगतात, अर्थात हे गुण आहेत. आणि दंभो दर्प अभिमानस्य क्रोध पारुष्यमेवश्च अज्ञानमच्या विजातस्य पार्थ संपद मासुरी, हे 6 जे आहेत ते अवगुण आहेत, अर्थात आसुरी संपत्ती. या आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्तीचा आपल्या साधनावर, आपल्या ज्ञानावर कुठला परिणाम होतो याविषयी ज्ञानोबाराय त्याच्यामध्ये वर्णन करतात. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानासी सुजन्म जोडे आणि विश्रांती ही वरी चढे, वरी वाढे ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. ज्ञानोबाराय भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये उभी घालतात. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानासी सुजन्म जोडे, त्या दैवी संपत्तीचं गुणांचं वर्णन करताना सांगतात की ज्ञानाला त्या गुणांनी युक्त असणारा असा जो मनुष्य आहे, अर्थात ते 26 गुण बघून घ्या, या गुणांनी युक्त असणारा जो मनुष्य आहे, त्या मनुष्याने त्या गुणांचा अवलंब जर केला, गुणांचा अंगीकार जर केला, तर ज्ञानाशी सुजन्म जोडे. सुजन्म म्हणजे काय हो, ते ज्ञान आपोआप वाढू लागेल. अर्थात त्याच्या ठिकाणी अगोदर ज्ञान असेल तर ते वाढू लागेल. जर ज्ञान नसेलच आणि गुणांनी युक्त असेल, सद्गुणांनी युक्त असेल, तर त्याच्या ठिकाणी ज्ञानाला काय होईल, जन्म होईल. ज्ञानांना सुद्धा काय होईल, जन्म सुटेल. आणि त्या योगाने आपल्याला विश्रांतीही वरी वाढे, आपल्याला विश्रांती प्राप्त होईल. असं आहे ना, ज्ञान प्राप्त झालं की काय होते, मनाला विश्रांती प्राप्त होते. हे काय, दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या माणसाचं काय आहे, लक्षण आहे. अर्थात त्याला हा फायदा आहे. दैवी संपत्तीने युक्त मनुष्य असला की त्याचा हा परिणाम आहे, त्याचं ज्ञान वाढू लागतं आणि विश्रांती प्राप्त होते परिणामतः. परंतु जर एखाद्या मनुष्याने दैवी संपत्ती अर्थात सद्गुणांचा जर तिरस्कार करून, जर त्याचा नकार देऊन जर आसुरी संपत्तीचा अवलंब केला, तर आसुरी संपत्ती म्हणजे जे दंभो दर्प अभिमानस्य क्रोध पारुष्यमेवच, हे जे भगवान परमात्म्याने वर्णन केलंय, या संपत्तीचा जर अवलंब केला तर ज्ञानोबाराय वर्णन करतात, आणि ज्ञानाची निकामाकारी ती राग द्वेषाशी देथारी, ती आसुरीची घोरे करील रूप. ज्ञानोबाराय सांगतात की आणि ज्ञानाची निकामकारी, कामकारी म्हणजे ज्ञानाला सुद्धा नाहीस करत ती संपत्ती, जी आसुरी संपत्ती अर्थात अवगुण आहेत, ती अवगुण काय करतात, ज्ञानाला सुद्धा नाहीस करतात. ज्ञानाला सुद्धा नाहीस करण्याची ताकद अवगुणामध्ये आहे. मग काय करतात हो, राग द्वेषाशी देथारे, आपल्या अंतःकरणामधलं जे ज्ञान आहे प्राप्त, एकतर पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान नसेल आणि ते ज्ञान प्राप्त होऊनच देत नाही, अवगुण प्राप्त होऊनच देत नाहीत, त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. आणि जर ज्ञान प्राप्त झालेलं असेल आणि त्याच्यानंतर जर अज्ञानाचा अवगुणांचा शिरकाव झाला, तरी सुद्धा आपल्याजवळ असलेलं ज्ञान सुद्धा काय होतं, मनुष्याचं नाहीस होतं आणि राग द्वेषाशी देथारे. ज्ञानोबाराय वर्णन करतात, ते आसुरी संपत्ती अर्थात अवगुण काय करतात, राग द्वेष इत्यादी जे काही विकार आहेत, या विकारांना काय करतात, आपल्या अंतःकरणामध्ये थारा देतात. म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे, अर्थात अवगुणांचा त्याग केला पाहिजे आणि गुणांचा काय केला पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. अशा पद्धतीचा जर गुणांचा अंगीकार केला तर मनुष्याला सहजच काय होत येतं, आपली जी साधना, आपण जे सिद्धी करता साधनाचा अवलंब केलेला आहे, ती काय होते, सिद्धी प्राप्त होते. अर्थात भगवान परमात्म्याशी काय होऊन जातो, तो मिळून जातो. परंतु साधकीय जीवनामध्ये आपला परमार्थ अर्थात भक्ती ज्ञान यात वाढ होईल, याच्याकरता काय केलं पाहिजे, मनुष्याने गुणाचा अवलंब केला पाहिजे. आपण पाहतो व्यवहारामध्ये बरेच जण परमार्थाला लागतात, चांगल्या पद्धतीचा परमार्थ करतात, परंतु नंतर त्यांचं अधःपतन होतं. का हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी गुणांचा अवलंब जो आहे, अंगीकार जो आहे, तो टिकून ठेवत नाहीत.
अर्थात याच्यामध्ये संगतीचाही बऱ्याचशा अंशी आहे. त्या 14 अध्यायामध्ये 3 गुणांचं वर्णन केलंय, प्रामुख्याने सात्विक, राजस, तामस अशा संबंधीचं वर्णन केलंय. कोणते? तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ रजो रागात्मकम विद्धी अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. मोहनम सर्वदे नाम प्रमादालस्य निद्राभिस निबध्नाति भारत. त्याच्यानंतर तमस्व ज्ञानजम विद्धी मोहनम सर्व थांबा रजो रागात्मकम विद्धी श्लोक आठवतोय का? रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवान्. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम. अर्थात या सत्वगुणांनी कोणते 2 प्रकारचा हे होतो, कोणत्या 2 गुणांचा अवलंब होतो? तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाति. सुखाच्या पाशाने मनुष्य बांधला जातो. हे सत्वगुणांचं उदाहरण आहे, अर्थात गुण म्हणता येईल याला. आणि ज्ञानसंगेन चानक, ज्ञानरूपी संग अर्थात ज्ञानरूपी पाशाने तो सुद्धा काय होतो? बांधला जातो. याला आपण गुण म्हणू थोडक्यात. आणि अर्थात राजस आणि तामस जे प्रकारचे गुण सांगितले ते अवगुण म्हणू. कोणते? रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम. तृष्णेचा जो संघ आहे, हा जो कोण आहे तो रजोगुणी संघ आहे, अर्थात तो अवगुण आहे. आणि तमगुणाचा संघ कोणता? प्रमादालस्य निद्राभिस्त निबध्नाति भारत. प्रमाद, आळस आणि निद्रा या तिघांनी जो बांधला जातो त्याला काय म्हणायचं? तमोगुण म्हणायचं. अर्थात हे काय आहेत? अवगुण आहेत. म्हणून या सगळ्या अवगुणांचा मनुष्याने त्याग करून शहाण्या मनुष्याने सद्गुणांचा काय केला पाहिजे? अंगीकार केला पाहिजे. अर्थात सद्गुणांचा जर अंगीकार मनुष्याच्या जीवनामध्ये झाला तर तो काय होतो? अर्थात आपल्या साधनावर जो आरूढ झालाय तो काय होतो? साध्यापर्यंत प्राप्त होतो. काही माणसं अशी असतील, काही जण सहज म्हणतात, समजा आम्ही अवगुणांचा त्याग नाहीच केला तर अवगुणांना सोबत घेऊन आम्ही आमच्या साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही का? नाही. खरं तर अवगुण म्हणजे काय हो? मनुष्याच्या जीवनामध्ये जे विकार आहेत ना, अंतःकरणामध्ये भरलेले विकार, हे सुद्धा एक अवगुणच आहेत. काम क्रोधादी जे विकार आहेत हे सुद्धा अवगुण आहेत. या विकारांना अंतःकरणामध्ये थारा देणं हा अवगुणाचाच प्रकार आहे. अर्थात या विकारांना जो थारा देऊन परमार्थाच्या मार्गाला निघतो ज्ञानोबा आहे तशा माणसाला मूर्ख म्हणतात. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थासी रिगे तोची मूर्ख, ज्ञानोबा आहे सांगतात. मूर्ख सांगतात. जो या विकारांना सोबत घेऊन परमार्थ करतो ना, तो खरा काय आहे? मूर्ख आहे. नाथ महाराज सुद्धा सांगतात, काम क्रोध लोभ जयाची अंतरी नाही अधिकारी ऐसा येते. ज्याच्या अंतःकरणामध्ये काम क्रोधादी विकार आहेत, काम क्रोध लोभ आहेत, असा मनुष्य या ठिकाणी अधिकारी नाही. अर्थात तो परमार्थाचा अधिकारी नाहीच. अशा मनुष्याने परमार्थ करू नये. मग काय करावं? अहो परमार्थ तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते. काम क्रोधादी विकारांनी घर रीत करावं लागतं, मोकळं करावं लागतं. आपलं अंतःकरण मोकळं केलं की मग मात्र तुका म्हणे चित्त करावी निर्मळ, येऊनी गोपाळ येते. मग मात्र भगवान परमात्मा त्या ठिकाणी येऊन राहतो. अर्थात आपली साधना फलद्रूप होते. नाथ महाराज भागवतामध्ये गोड वर्णन करतात. नाथ महाराजांनी 8 अवगुणांचा उल्लेख केलाय आणि ते 8 अवगुण सांगून झाले की नाथ महाराज सांगतात, अवगुण सांगितले समस्त एक एक नरक दानी विख्यात मा 8ही मिळाले जेत उगंडत येत मग कायचा. 17 अध्यायामध्ये वर्णन करतात. नाथ महाराज सांगतात हे जे काही अवगुण आहेत त्या अवगुण एक एक काय आहेत म्हणे? नरकदानी विख्यात आहेत. एक एक अवगुण नरकाचं दान देतो म्हणे आपल्याला. अर्थात या अवगुणांचा अंगीकार केला की मनुष्याला काय होतो? नरकाची प्राप्ती होते. नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात, एक एक अवगुण नरकाची प्राप्ती करून देतो. नाथ महाराज सांगतात, आणि मग जर एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी जर 8ही मिळाले जेत, जर 8ही अवगुण जर त्या ठिकाणी मिळाले तर उगंडत येत मग कायचा. नाथ महाराज सांगतात उगंड म्हणजे सुटका, उद्धार. नाथ महाराज सांगतात मग त्या ठिकाणी तशा माणसाची कशी बरं सुटका होईल?
अर्थात त्या गावाया निज स्थिती या 8 अवगुणांची उत्पत्ती म्या सांगितली तुझा प्रती जाण निश्चिती उद्धवा. भगवान परमात्मा सांगतात त्या गावाया निज स्थिती या 8 गुणांची उत्पत्ती, या 8 गुणांची निर्मितीच कशासाठी झाली म्हणे, त्या गावाया निज स्थिती. म्हणजे आपली जी निज स्थिती प्राप्त झालेली आहे ती निज स्थितीचा त्याग करण्याकरताच या 8 गुणांची काय झाली म्हणे उत्पत्ती झाली. या अवगुणाती अंगीकारती ते नरक गाती का निश्चिती, या अवगुणाती जे त्याग येते ते पावती पद माझे. भगवान परमात्मा सांगतात जे या अवगुणांचा अंगीकार करतात ना ते नरकाला प्राप्त होतात, नरकाला जातात, निश्चित नरकाला जातात. आणि जे या अवगुणांचा त्याग करतात भगवान परमात्मा सांगतात ते मलाच प्राप्त होतात. अर्थात सात्विक जे गुण आहेत त्या गुणांचा अंगीकार करणं केलेला मनुष्य काय होतो, भगवान परमात्म्याला प्राप्त होतो. अन्यथा अवगुणांचा अंगीकार केलेला मनुष्य मात्र पतनाचाच कारणीभूत ठरतो, अर्थात त्याचं पतनच होतो. आपल्या समोर अनेक उदाहरणं आहेत. म्हणून मनुष्याने अवगुणाचा त्याग करून परमार्थ मार्गाला लागलं पाहिजे. गुण अंगीकार करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात. सहजासहजी गुण अंगीकार होत नाहीत. आपल्या ठिकाणी गुणांचा अंगीकार होत नाही, त्याच्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. या उलट अवगुणांचा अंगीकार करायचा म्हणलं तर प्रयत्न करावे लागत नाहीत बरं का. अवगुण त्यागण्याकरता प्रयत्न करावे लागतात आणि सत्वगुण अंगीकार करण्याकरता काय करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळा बंद झाल्या, ऑनलाईन लेक्चर सुरू करावे लागले. का? शाळेमधलं शिकण्याकरता. ऑनलाईन कीर्तन सुरू झाले, प्रवचन सुरू झाले. का? आपल्याला अध्यात्माचं ज्ञान प्राप्त होण्याकरता, आपल्यामध्ये प्रबोधन होण्याकरता ऑनलाईन सुरू झालं. वाईट गोष्टीचं कुठं लेक्चर सुरू झालं ऐकलं का तुम्ही? जसं आपण पाहतो आता हे प्रवचन कीर्तन फेसबुकच्या माध्यमातून अनेक शाळांची मोठमोठ्या 2.5-3 3 वर्षाची ती मुलं, त्यांना नीट मोबाईल म्हणजे काय आमच्या काळात तर ते कळतही नव्हतं. ते मुलं आज ऑनलाईन लेक्चर म्हणून 2.5-3 वर्षाची मुलं काय करतात, मोबाईल घेऊन बसतात आणि ऑनलाईन लेक्चर ऐकत बसतात. अर्थात या 7 चांगल्या गोष्टी आहेत. या शिकवण्याकरता काय करावं लागतात, शिकवण्या लावावं लागतात, क्लासेस लावावे लागतात. वाईट गोष्टी शिकण्याकरता एखाद्या मुलाला, लहान मुलाला शिव्या शिकवण्याकरता क्लास लावावे लागत नाहीत. ते काय होतं, आपोआपच तो मुलगा काय करतो, देऊ लागतो. अर्थात कोणी म्हणेल आम्ही अवगुणांचा त्याग न करता काय करू, त्याग नाही केला तर चालणार नाही का, आम्ही आमच्या साध्यापर्यंत प्राप्त होणार नाही का. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही जर अवगुणांचा त्याग नाही केला, अवगुणांना सोबत घेऊन जर परमार्थ करायला लागले तर तुम्ही तुमच्या साध्यापर्यंत तर पोहोचणार नाहीच, शिवाय तुम्ही काय व्हाल, तुमची फजिती होईल. तुकोबाराय सांगतात अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती. अवगुणांच्या हाती आहे अवघीच फजिती. या चरणाचं आपल्याला 2 पद्धतीनं चिंतन करता येईल. एक, अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती म्हणजे आपण आपल्या ठिकाणी असणारे जे काही अवगुण आहेत त्या अवगुणांच्या ताब्यामध्ये जर आपण गेलो तर आपली फजिती आहे. म्हणजे अवगुणांच्या ताब्यामध्ये कसं, अर्थात हे विकार जे आहेत किंवा अवगुण आहेत, या विकारांना अवगुणांना मनुष्याने ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे. आपण यांच्या ताब्यामध्ये असता कामा नये, हे आपल्या ताब्यामध्ये असले पाहिजेत. आपल्याला संतांचे प्रमाण अगदी त्याच पद्धतीने आहेत. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. तुकोबाराय सांगतात काम क्रोध आदी विकार आहेत ना, या विकारांना आम्ही लोकांना हे त्रास देतात म्हणे, परंतु या विकारांना आम्ही बंदिवासामध्ये टाकलं. आणि या विकारांना बंदिवासामध्ये टाकल्यामुळे हे काय करत नाहीत, कुठल्याही प्रकारचा लाभ करत नाहीत. म्हणून आमच्या पुढे यांचं काहीही चालत नाही. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. तुकोबाराय सांगतात निवाले, शांत झाले. त्यांची जी एनर्जी आहे ना, त्यांची जी ताकद आहे ना, ती आम्ही काय केली, कमी केली. अर्थात सद्गुणांची काय होते, मग वृद्धी होते. म्हणून वाईट गोष्टी ज्या आहेत त्या मनुष्याने काय केल्या पाहिजेत, आपल्या ताब्यामध्ये ठेवल्या पाहिजेत. अर्थात आपण त्यांच्या ताब्यामध्ये नसावं. म्हणून अवगुणाच्या हाती. आणि असा जर एखादा मनुष्य असेल की जो तो अवगुणांच्याच ताब्यामध्ये आहे, अवगुणांच्याच हातामध्ये आहे, तर तुकोबाराय सांगतात त्याची सर्वच ठिकाणी काय होते, फजिती होते म्हणे. फजिती म्हणजे काय हो,
त्याला त्रास होतो, तो निंदेला प्राप्त होतो. आणि दुसऱ्या पद्धतीचं आपल्याला चिंतन करता येईल, अवगुणांची हाती. खरं तर अवगुण किंवा गुण हे काय साकार नाहीत, काय ते निराकार आहेत. म्हणजे त्यांना कुठला त्यांच्या हातामध्ये असावं किंवा नसावं हे साकार नाहीत, हे तर खरं मनाचे स्वभाव आहेत. आणि म्हणून मग या अवगुणांनी युक्त असणारा जो कोणी मनुष्य, अशा मनुष्याच्या संगतीमध्ये राहणं हे सुद्धा अवगुणाच्या हाती याच उदाहरण आहे. अशा मनुष्याच्या संगतीमध्ये राहणं म्हणजे काय, अवगुणाच्या हाती. अर्थ आहे ना, आपल्या अध्यात्मामध्ये संगतीला फार महत्व आहे. मनुष्य संगत कोणाची करतो याच्यावर त्याचं पतन होणार की उद्धार होणार हे अवलंबून आहे. आपण अनेक वेळाप्रमाणे म्हणून जातो, पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे अधमा संत सेवी. अर्थात चांगल्या पद्धतीची संगत केली मनुष्याने तर त्याचा उद्धार आहे, परंतु जर वाईटाची संगत घडली तर मग मात्र मनुष्याचं काय आहे, पतनच आहे. सुभाषितकार सांगतात, रियते ही मते पुंसाम हिनहि सहसमागमात समैश्य समता मेती विशिष्टस्य विशिष्टता. शास्त्रकार सांगतात, रियते ही मते पुंसाम हिनहि सहसमागमात. म्हणजे हीन व्यक्तीच्या मना संगतीमध्ये, हीन व्यक्ती म्हणजे अर्थात त्या यातीनं हीन नव्हे तर विचारांनी हीन, त्याच्या ठिकाणी असणारे जे काही विकार आहेत त्या विकारांनी युक्त असणारा जर मनुष्य असेल, अर्थात खालच्या विचाराचा, नीच विचाराचा जर मनुष्य असेल, अशाच्या संगतीमध्ये जर आपण राहू तर आपल्या बुद्धीचा सुद्धा ऱ्हास होतो म्हणे, रियते. आणि जर आपल्या समवयस्क म्हणजे आपल्या समपद्धतीची, आपली जेवढी बुद्धीची क्षमता आहे त्याच क्षमतेच्या लोकांच्या संगतीमध्ये जर राहिलं तर मग मात्र आपली बुद्धी तशीच राहते. आणि जर आपल्यापेक्षा आपण उच्च बुद्धी ज्यांची आहे, उच्च विचार ज्यांचे आहेत, अशांच्या संगतीमध्ये राहिलं तर आपल्या विचारांची उंची सुद्धा काय होते, त्यांच्या बरोबर वाढली जाते. अर्थात बुद्धीचा बुद्ध्यांक सुद्धा काय होतो, वाढला जातो. हे कशामुळे होतं, संगतीचा परिणाम. म्हणून संगत सगळ्यात महत्वाची आहे. म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे, दुःसंग सर्वथैव त्याज्य. दुःसंगाचा त्यागच केला पाहिजे, सत्संगाचा मात्र काय केला पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. म्हणून अशा अवगुणांनी युक्त असणारा जो कोणी मनुष्य आहे त्या मनुष्याला सुद्धा काय त्या मनुष्याच्या संगतीमध्ये सुद्धा आपण राहता कामा नये. अशा मनुष्याच्या संगतीमध्ये जर राहिलं तर मग मात्र काय आहे अवघीच फजिती. तुकोबाराय सांगतात, अशा मनुष्याच्या संगतीमध्ये मात्र फजितीच आहे, अर्थात आपल्याला निंदा, आपलं पतनच आहे. नाहीतर बरेचसे लोक असे असतात, मी वाईटाच्या संगतीमध्ये राहतो पण मी त्यांच्या बरोबर वाईट कर्म करत नाही. बरेचसे गावाकडे मंडळी भेटतात, सांगतात म्हणे आमचे सगळे मित्र दारू पिता म्हणे, परंतु मी बाटलीला हात सुद्धा लावत नाही. परंतु असं आहे ना, ते शास्त्रामध्ये 5 काय सांगितलेत, महापापी सांगितलेत, ब्रह्महत्या, सुरापानम, स्थेयम गुरुवांगणागमः. आणि शेवटचा कोणता सांगितलाय, संसर्गात तैस. या चौघांच्या संगतीमध्ये जो राहतो तो 5वा महापापी. अर्थात आपण जर यांच्या संगतीमध्ये राहत असू आणि भलती आपण काही चुकी केली नसेल, परंतु संगत यांची आहे ना, मग आपण सुद्धा महापापीच आहोत, आपलं सुद्धा पतन आहेच. सांगेल एखादा, मी चोरीला गेलो त्याच्यासोबत परंतु त्याने चोरलं, मी चोरलं नाही, मी गेटवरच थांबलो, तू सुद्धा महापापी, तुझ्या ठिकाणी सुद्धा पाप आहेच. अर्थात मनुष्याने काय केला पाहिजे, या अवगुणांचा त्याग केला पाहिजे. आणि अर्थात या अवगुणांचा त्याग केला आणि सद्गुणांचा जर अंगीकार केला तर मनुष्य मात्र काय होतो, सन्मानाला पावतो. अर्थात त्याला एरवी त्याला सन्मान भेटत नाही. अवगुणांनी युक्त असेल आणि जर सन्मानाची अपेक्षा केली तर मग मात्र काय होत नाही, सन्मान भेटत नाही, उलट अपमानच भेटतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की मनुष्याने काय केलं पाहिजे, अवगुणांचा त्याग केला पाहिजे. अवगुणाची हाती आहे अवघीच फजिती. मग का हो महाराज, खर तर असा अवगुणी मनुष्य एखाद्या विशिष्ट जातीमध्ये, एखाद्या कुळामध्ये जन्माला येतो का? मग त्यानुसार आम्हाला त्याचे अवगुण ओळखण्यापेक्षा तो कुठल्या कुळामध्ये जन्माला आला याच्यानुसारच आम्हाला काय करता येईल, त्याची संगत चांगली की नाही हे ठरवता येईल. खर तर हा अभंग उपदेशपर प्रकरणामध्ये बरं का, जोग महाराजांच्या गाथेमध्ये
उपदेश परक जगद्गुरु तुकोबारायांनी याच्यातून एक उपदेशच केलाय साधकाला करण्याकरता, साधकाला आपल्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता हा उपदेशच आहे. अर्थात तुकोबाराय सांगतात मनुष्य कुठल्या कुळामध्ये जन्माला याच्याशी काही घेणं देणं नाही, नाही पात्रासवे चाड प्रमाण ते फिके गोड. तुकोबाराय उदाहरण देऊन सांगतात म्हणे एखादं पात्र असावं, पात्र आणि त्याच्यामध्ये कुठला रस भरलाय तो रस महत्वाचा आहे, ती पात्र काय आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. एखादा मनुष्य उच्च कुळामध्ये जन्माला असेल परंतु त्याच्या ठिकाणी जर अवगुणांची जर बचबची असेल ना तर काहीही उपयोग नाही. आणि एखादा मनुष्य आपण ज्याला खालच्या कुळामध्ये म्हणतो अशा कुळामध्ये जन्माला येऊ द्या आणि तो जर सद्गुणांनी युक्त असा असेल तर तशांची संगत मनुष्याने धरली पाहिजे. सद्गुणांनी युक्त मनुष्य, गुणाला किंमत आहे नाही पात्रासवे चाड. म्हणून तुकोबाराय सांगतात पात्राला किंमत नाही, म्हणून संप्रदाय याच विचाराचा आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय आयसा वेदशास्त्री. तुकोबाराय तर सांगतात वैष्णवांची याती वादी जो आपण भोगितो पतन कुंभ पाकी. तुकोबाराय सांगतात जो वैष्णवांची याती वाणतो ना म्हणजे आपल्या मुखातून त्याच्या जातीचा उच्चार करतो ना तो कुंभपाक नावाच्या नरकाला काय होतो, प्राप्त होतो. दुर्दैवाने खर तर या गोष्टी आपण आपल्या खर तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे. या गोष्टी संप्रदायामध्ये सुद्धा थोड्या थोड्या शिरकाव करायला लागल्यात. जात धर्म या गोष्टी, खर तर वैष्णवांचा एकच धर्म वैष्णव बास. तो कुठल्या कुळामध्ये जन्माला आलाय त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अहो आपण तुकोबारायांचा उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून हा अभंग आपण नेहमी म्हणतो. किती अनेक प्रकारचे अनेक जातीतील सर्व संत महात्मे, परंतु या सर्व संत महात्म्यांना संप्रदाय सारखीच मान्यता देतो. आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांचं भजन करत असू, परंतु ज्ञानोबा तुकाराम हे भजन म्हणण्यामध्ये सुद्धा सर्व संतांचा अंतर्भाव आहेच. असे ज्ञानोबा तुकाराम हा जो समास आहे तो मध्यम पदलोपी समास असं सांगितलं जातं. मध्यम पदलोपी समास म्हणजे काय तर ज्या समासामध्ये पहिल्या आणि शेवटच्याच पदाचा उल्लेख केला जातो, मधली पद काय केले जातात जरी गाळलेले असले तरी सुद्धा त्यांचा काय होतो त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. अर्थात ज्ञानोबारायापासून तर तुकोबारायापर्यंत जेवढे काही संत महात्मे झाले या सर्व संतांचं भजन म्हणजेच ज्ञानोबा तुकाराम भजन. मग त्याच्यामध्ये सर्व संत महात्मे आले कुठल्याही जाती धर्माचे असो. म्हणून नाही पात्रासवे चाड. पात्र अर्थात पात्र कुठलं आहे हे महत्वाचं नाही, त्याच्यामध्ये भरलंय काय त्या पात्रामध्ये. तो कोण मनुष्य आहे याला किंमत नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये भरलंय काय. त्याचं जर अंतःकरण विकारांनीच भरलेलं असेल तर मग मात्र काही उपयोग नाही. आणि त्याचं जर अंतःकरण भगवंताच्या भक्तीनं भरलेलं असेल, भगवंताच्या प्रेमाने भरलेलं असेल तर मग मात्र काय आहे तो मनुष्य श्रेष्ठ आहे. म्हणून प्रमाण ते फिके गोड. तुकोबाराय सांगतात तो त्याच्यामधला रस सांगू शकतो ते फिका आहे की गोड आहे. सत्संग अर्थात जर दुर्गुण भरलेले असतील तर मग मात्र काय आहे फिका आहे. आणि जर सद्गुणां त्याच्या ठिकाणी भरलेले असतील तर मग मात्र काय आहे गोड आहे. प्रमाण ते फिके गोड. तुकोबाराय पुढे उदाहरण देऊन सांगतात तिसऱ्या चरणामध्ये विष तांब्या वाटी भरली लावू नये ओठी. तुकोबाराय सांगतात तांब्याची वाटी आहे म्हणे. तांब्याची वाटी दोन अर्थाने घेता येईल. हल्लीच्या काळामध्ये तांबे नावाचं एक भांड बाजूला निघालं, म्हणून तांब्या असो किंवा वाटी असो, तांब्या किंवा वाटी किंवा मग तांब्याची वाटी असंही घ्या, परंतु त्या तांब्याच्या वाटीमध्ये विष घेतलं. अर्थात तांबा हा धातू कसा आहे श्रेष्ठ आहे. तांब्या धातूला काय आहे किंमत आहे. परंतु अशा वाटीमध्ये जर विष घेतलेलं असेल तर ते तोंडाला लावा का हो, लावू नये. म्हणून तुकोबाराय सांगतात विष तांब्या वाटी. तांब्याच्या वाटीमध्ये जरी विष असेल तरी सुद्धा ते काय करू नये आपल्या ओठाला लावू नये. अर्थात त्याचा काय करू नये अंगीकार करू नये. असे विष जे आहे ना विषामध्ये ताकद एवढी अशी असते की जे कमी प्रमाणामध्ये असलं जास्त प्रमाणामध्ये असणाऱ्या अमृताचा सुद्धा काय करू शकतो ते नाश करू शकतं.
तशाच सद्गुणांचा आणि दुर्गुणांचाही. दुर्गुण थोडे असतील, परंतु अनेक पान नसणाऱ्या सद्गुणांना सुद्धा ते काय करतात, त्यांचे सुद्धा मातीमोल करून टाकतात. स्वयंपाक केलेला असावा गोड, गोड खीर बनवलेली असावी. बहुतेक वारकरी मंडळींच्या खीर जास्त आवडीची. खीर बनवलेली असावी आणि त्या खिरीमध्ये पातेलभर खीर आहे आणि त्याच्यामध्ये 2च थेंब विषाची टाकली तर काय होतं, संपूर्ण खीर काय होते, नासून जाते. अर्थात त्या ठिकाणी खीर हे काय सद्गुण आहेत आणि विष हे काय दुर्गुण आहेत. म्हणजे आपण सद्गुण कितीही असले आणि जर थोडासा जरी दुर्गुणांचा शिरकाव मनुष्याच्या जीवनामध्ये झाला तर मग मात्र मनुष्याचं जीवन मात्र काय होतं, निंदनीय होतं. आणि म्हणतो ना, अहो तो मनुष्य खूप चांगला आहे, हो खूप चांगला आहे, परंतु आलं मग मात्र काय आहे, त्या ठिकाणी काहीतरी अवगुणाचा त्या ठिकाणी काय आहे, शिरकावा आहे. या संबंधी आपल्याला काय बोध होतो. म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे, सद्गुणाचाच अंगीकार केला पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, विष तांब्या वाटी, त्या तांब्याच्या वाटीमध्ये जरी विष असेल आणि सुद्धा ते काय करू नये, त्याचा अंगीकार करू नये. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग भाव. तुकोबाराय सांगतात की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मनुष्य कोणी असो त्याच्या अंतःकरणामध्ये सद्गुण किती आहे याला जशी किंमत आहे, तसाच मनुष्य कोणीही असो, भगवंताची भक्ती करणारा कोणी असो, त्याच्या अंतःकरणामध्ये भाव काय आहे, त्या भावानं काय होते, त्याला ती होते. अर्थात आपण नेहमी पाहतो असं आहे, संसारामध्ये क्रियेला महत्व आहे, संसारामध्ये भावाला महत्व नाही. आणि परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये भावाला महत्व आहे, अध्यात्मामध्ये क्रियेला महत्व नाही. असं आहे, संसारामध्ये क्रियेला महत्व आहे, संसारामध्ये भावाला महत्व नाही. संसारामध्ये तुम्ही भाव किती एखाद्या विषयी चांगला ठेवा, परंतु त्याच्याविषयी जर चांगल्या क्रिया मी दाखवल्या आपण, मनुष्याचं नातं फार काळ टिकत नाही. ते काय लग्नामध्ये असे काही कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये काय देण्याची पद्धत आहे, भाटी देण्याची किंवा काही आर्थिक करण्याची काय पद्धत आहे. कोणाचंही नातं असो, नात्यामध्ये गोडवा आहे, खूप गोड मनापासून आहे. परंतु जर एखाद्याच्या शुभमध्ये दुसऱ्याने चांगल्या पद्धतीचं भांड घेतलं नाही, चांगल्या पद्धतीची मदत केली नाही, तर ते नातं फार टिकत नाही. का? क्रिया नाही आहे, परंतु क्रिया नाही. म्हणून संसारामध्ये क्रियेपेक्षा भावापेक्षा क्रियेला महत्व आहे, परंतु परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये मात्र क्रियेला महत्व नाही, क्रियेपेक्षा भावाला महत्व आहे. परमार्थामध्ये याला महत्व नाही, तो कीर्तन करतो की प्रवचन करतो की ठिकाणी झाडलोट करतो, चटाया उचलतो की उचलतो, याला महत्व नाही. ते करत असताना, ती सेवा करत असताना त्याचा भाव काय, त्याच्या अंतःकरणामध्ये गोडी किती आहे, प्रेम किती आहे, हे महत्वाचं आहे. कीर्तन करत असेल आणि जर अंतःकरणामध्ये जर विकारांना थारा असेल, विकारांना थारा असेल, तर ते नाही. एखादा मनुष्य झाडलोट करत असेल, पात्र उचलत असेल, त्या ठिकाणचे चटाया उचलत असेल, परंतु अंतःकरणामध्ये भाव मात्र मी भगवंताची मनापासून सेवा करतो अशाच पद्धतीचा असेल तर तो श्रेष्ठच आहे. केवळ असं नाही, बरेचशे लोकांची एक धारणा होती की कीर्तनकार सप्ताहामध्ये कीर्तनकार सर्वात श्रेष्ठ, 2 नंबर विनेकरी, 3 नंबर टाळकरी, नंतर पकवाजे, नंतर समोसलेले, नंतर मासलेले आणि नंतर मग तिकडे एकदम पाठीमागलेला ग्रुप असतो. असे लोक असे काय केले जाते, पायरी पाडली जाते. परंतु हे क्रिया कोणते करतात, यांच्या अंतःकरणामध्ये भाव कोणता आहे हे महत्वाचं आहे. कीर्तन करूनही जर कीर्तनकाराच्या मनामध्ये जर भाव श्रेष्ठ नसेल, जर मनामध्ये भगवंताविषयी भाव नसेल तर त्याचं कीर्तन करणं आहे. आणि एखाद्याचं लोट जर भगवंतापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीचा मनामध्ये प्रेम असेल, भाव असेल, भगवंताच्या भेटीची उत्कट इच्छा असेल, ती भक्ती भगवंतापर्यंत सहजगत्या पोहोचते. आपल्याला आता खरं तर वेळेच्या अभावी अनेक उदाहरण आपल्याला देता येईल. मातेचं उदाहरण कसं आहे, कधी काय देवाची पूजा केली का काय, फक्त भाव होता मनामध्ये, अंतःकरणामध्ये भाव मात्र असा होता
की काय मला भगवंताचं एक ना एक दिवस भेट होईल, ती कधी होईल त्याच्याकरता मग बोरं आणणं, उष्टी बोरं आणणं क्रिया महत्वाची नाही, त्याच्यामध्ये भाव कोणता आहे. म्हणून संत महात्म्यांनी ज्या ज्या ठिकाणी वर्णन केले संप्रदायामध्ये परमार्थामध्ये त्या त्या ठिकाणी भावाला महत्व दिले, क्रियेला महत्व दिलेलं नाही. भावामध्ये आकडे नवीन आकडे ज्ञानोबराय सांगतात ना हरिपाठामध्ये, भगवंताला जर आकळायचं असेल, भगवंताला जर आपलंसं करून घ्यायचं असेल तर काय फक्त भावच महत्वाचा आहे. आणि बहुतेक संप्रदायामध्ये किंवा अध्यात्मामध्ये याच गोष्टीची फार कमतरता भासते. क्रिया आपण पाहतो पूर्वीच्या काळात या काळाची जर तुलना केली तर पूर्वीच्या काळापेक्षाही आज कीर्तनकारांची संख्या, भजन करणाऱ्यांची संख्या, कीर्तनाची संख्या जास्त वाढली पूर्वीच्या काळामध्ये. आज बहुतेक महाराष्ट्रामध्ये अगदी अपवाद म्हणून 2-3 गावं सोडली तर मला नाही वाटत असं कुठल्या गावामध्ये सप्ताह होत नाही, ज्या गावामध्ये कीर्तन होत नाही, किमान महाराष्ट्रापुरतं जरी मर्यादित धरलं तरी. पूर्वीच्या काळामध्ये एवढ्या गावामध्ये सप्ताह होते, जरी झाले सप्ताह, पूर्वी सप्ताह कसे विना पहारा उभा करून द्यायचा आणि काल्याच्या दिवशी पण सेवा करायची, अशा पद्धतीचे भरपूर ठिकाणी सप्ताह व्हायचे. मग आज कीर्तनाची संख्या वाढली, सप्ताहांची संख्या वाढली, अर्थात क्रिया वाढल्यात, तो भाव कमी. खर तर 1 तास उरला खटवांगरायासी हे आपल्याला पटणारच नाही. नाथ महाराजांनी जे सांगून ठेवलंय ना की खटवांगराया 1 तासामध्येच काय झालं, भगवंताची प्राप्ती झाली, हे आपल्या विचारांना कधी मनाला कधी पटणारच नाही. कारण आपण 60 वर्ष भजन केलेलं असतं, 70 वर्ष भजन केलेलं असतं, आपल्या कधी स्वप्नामध्येही देव येत नाही. मग आपल्याला 1 तास उरला खटवांगरायासी किंवा त्या ध्रुव बाळाला 5-6 महिन्यामध्येच भगवंताची प्राप्ती झाली, परत नाही पटणार. परत ह्या गोष्टी सत्य आहे का, त्यांच्या अंतःकरणामध्ये भावच त्या भावा. आपण अंतःकरणामध्ये भाव नाही, आपण फक्त लोक आले की आपलं भजन सुरू होत असेल तर मग मात्र काय आहे, भगवान परमात्मा पाहतोय या सगळ्या गोष्टी. म्हणून भाव अत्यंत महत्वाचा आहे. जाऊ द्या, भावाविषयी भरपूर बोललो. अर्थात या सगळ्या गोष्टीमध्ये एकच सार आहे, ते म्हणजे भाव. भाव नसेल तर आपण म्हणतो ना अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भगवान परमात्मा आपण वरून किती पांढरे कपडे घातले, केवढा मोठा गंध लावलाय, किती मुद्रा लावल्यात, किती माळा घातल्यात हे पाहत नाही. अर्थात हे वैष्णवांची बाह्य लक्षण आहेत, परंतु त्याचबरोबर अंतरलक्षणांनी सुद्धा युक्त असावा वैष्णव. वर्णाभिमानी विसरली याती एक लोटांगी जाती रे. वैष्णव लक्षण आहेत, या लक्षणांनी सुद्धा मनुष्य काय असला पाहिजे, युक्त असला पाहिजे. अर्थात मनामध्ये भाव असला पाहिजे. मनामध्ये भाव असेल तर त्याची काय होते, प्राप्ती होते. भगवान परमात्मा लवकर आपल्याला काय करून घेतो, आपलंसं करून घेतो. भगवान परमात्मा सुद्धा सांगतात ना, अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान परमात्मा सांगतात मी योग, परंतु कोणाचा, अनन्याश्चिंतयन्तो माम, जे अनन्य भावाने माझं भजन करतात अशांचाच योगक्षेम वाहतो. भलत्या कोणाचाही वाहत नाही. अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्य सुलभार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अनन्य चित्ताने, अनन्य म्हणजे काय हो, अनन्य म्हणजे एकदा भगवंताच्या भजनामध्ये मन रंगून गेलं की विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे का, अशा पद्धती प्राप्त झाली पाहिजे. नाहीतर घरामध्ये देवपूजेला बसला आणि उतू चालले दुधाकडे लक्ष जात असेल, त्याच्याकडे जर लक्ष जात असेल त्या आनंदाची बदल थोडे, आनंद भाव नाही. म्हणून अनन्य भाव, अहो आपण अनन्य भाव किती असावा, आपल्याला संत मालिकेमध्ये भजन कसंही नाव बसवून वास्तविक त्यांची क्रिया काय, कसंही काय माणसाचा वापर करणं कसंही, परंतु मनामध्ये भाव मात्र काय आहे, उत्कट भगवंताच्या भेटीची इच्छा आहे. त्याच भावाच्या जोरावर झाला माणूस
कसा विकू लागे मांस. शालिग्राम रूपाने भगवान परमात्मा त्यांच्या तराजूमध्ये जाऊन राहिले. हा काय आहे, भावाचाच एक प्रकार आहे. मग अशा पद्धतीचा शुद्ध भावच मनुष्याने काय केला पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. अर्थात भावाचा अंगीकार केला पाहिजे. भाव भाव म्हणजे तरी काय हो, हा एक सद्गुण आहे. भाव म्हणजे सद्गुण आहे, त्याचाच अंगीकार केला पाहिजे. असा अनन्य भाव जर आपल्या अंतःकरणामध्ये आला तर भगवान परमात्मा सुद्धा सांगतात, अशाच भावाची मी काय करतो, चिंता हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे, नाथ महाराज सांगतात, भगवंताचं नाम आवडीनं तर घ्यायचंय, परंतु कसं भावे घ्यायचंय, भावाने घ्यायचंय. जर भाव नसेल मनामध्ये तर मग मात्र ती भक्ती व्यर्थ आहे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बरेच शक्ती बोलू नये. ज्ञानोबा सांगतात की भाव नसेल तर मग मात्र भक्ती काही उपयोगाची नाही. काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आण विठोबाची. तुकोबाराय सांगतात की या ठिकाणी काही लागत नाही म्हणे, दुसरं फक्त काय लागतो, भाव लागतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. पद्धतीचा अंतःकरणामध्ये भाव असेल, भावाने अंतःकरण असेल तर भगवान परमात्मा तशा माणसाला सहजगत्या प्राप्त होतो. अर्थात या संपूर्ण सेवेचा किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाचा सारांश असाच आहे की मनुष्याचे सद्गुणांची जे काही चांगले गुण आहेत त्या गुणांचा काय केला पाहिजे, अंगीकार पाहिजे. शिवाय अवगुणांचा काय केला पाहिजे, त्यागच केला पाहिजे. जे अवगुण आहेत, वाईट गुण आहेत, त्यांचा त्याग करावा. आणि त्याबरोबर मनुष्याने खरं तर मनुष्य कुठल्या यातीमध्ये त्या पात्र म्हणजे थोडक्यात खरं तर तुकोबारायांनी या ठिकाणी ते उदाहरण दिलेलं असेल तरी त्याचा अर्थ आहे की मनुष्य पात्र म्हणजे तो कुठल्या कुळामध्ये जन्माला आलाय याचा विचार न करता काय केलं पाहिजे, त्याच्या अंतःकरण भाव काय, त्याच्या मनामध्ये त्याच्या अंतःकरण रूपी वाटीमध्ये कुठल्या रस पालाय, विष भरलेलं असेल आणि सोन्याची वाटी असेल, तुकोबारायांनी तरी सोन्याची वाटी घेतली, सोन्याची जरी असेल आणि जर विष भरले ती सुद्धा मनुष्याने, शहाण्या माणसाने काय करू नये, ती ओठाला लावू नये. सोन्याची वाटी आणि म्हणून मग काय करायचं, विष पिऊन द्यायचं आणि सोन्याची वाटी घेऊन जायची, याचा काही उपयोग नाही. काय आहे, साधं खापर असावं, मातीचं खापर असलं तर चालेल, असावा मात्र भगवंताच्या भक्तीचा रस त्याच्यामध्ये भरलेला असेल तर मग मात्र काय आहे, ती श्रेष्ठच आहे. अशा पद्धतीचं अंतःकरणामध्ये भाव मनुष्याने काय केला पाहिजे, अंगीकारला पाहिजे. अशा पद्धतीचा भाव जर ठेवला तर निश्चितच आपण आपल्या साध्यापर्यंत काय होऊ शकतो, पोहोचू शकतो. म्हणून आदरणीय श्री प्रेमानंद महाराज यांच्या आज्ञेने माझ्याकडे ही सेवा आली आणि त्यांनी सांगितलं की गाथेवरच्या अभंगावरच बोलायचे म्हणे, गाथेतल्या अभंगावरच. आणि मग मी विचारलं कुठला अभंग घ्यायचा, त्यांनी सांगितलं की तुमचा 16वा दिवस येतो म्हणे आणि त्या दिवशी अवगुणाची हाती हा अभंग तुम्ही घ्या. आणि म्हणून त्यांच्या आज्ञेने आपल्या समोर येण्याचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून मग झालेली सेवा भगवान श्री पंढरीश परमात्मा, ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी सर्व संत महात्मे, सद्गुरू श्री जोग महाराज, परंपरेतील सर्व गुरुजन मंडळी, तसेच मार्ग आम्हाला दिसला. खरं तर परमार्थात मध्ये आलो नसतो, संप्रदायामध्ये आलो नसतो तर गावात कुठेतरी एखाद्या टपरीवर म्हणा, एखाद्या गल्ली बोळामध्ये गोवा मावा खात हिंडत राहिलो असतो. परंतु म्हणतात ना, एखाद्या लोखंडालाही परिसर स्पर्श व्हावा तसा आमच्या जीवनाला ज्यांचा परिसर स्पर्श झाला असे गुरु आदरणीय श्री रामराजजी मुळके यांच्याही चरणी आणि आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा. पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवनीश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.